भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुरदशी मुकली तेवी न फळकीच अर्पिली शुभाशुभे। आगा कर्मे जय उरावे ते तीही सुखदुःखी फळायावे आणि तयात ते भोगावया यावे ते आहे का। ते उगाने मज कर्म तेव्हाची कुसले मरणाने जन्म जन्मासले श्रम वरचिले गेले। म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळ नव्हेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिलेली तुझ। या देहाच्या बांधोडी न पडिजे सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे। सुखी सुखरूपा घडीजे माझियाची अंगा। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। श्री भानुजो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला। हरिभक्ती लागो नितारी समस्ता। नमस्कार त्या श्री संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षम् घोटिक्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं। शुभाशुभ फलैरिवं मोक्षसि कर्मबन्धनै संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि। श्रीमती कौसाबाई मारुती गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरण आहे। 1 वर्षापूर्वी आजी आपल्यामधून देह सोडून निघून गेल्या आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा सत्संगाचा जो कार्यक्रम दुपारनंतर या गायकवाड कुटुंबाने आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये भजनी मंडळाचं उत्कृष्ट असं भजनं त्या ठिकाणी आपण ऐकली। त्यानंतर आता ह्या प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी आहे। यानंतर सर्वांना महाप्रसाद मिळणार आहे आणि या प्रवचनरूपी सेवेच्या निमित्तानं त्यांच्या चरणी ही पुष्प अर्पण करत असताना आपण सर्व संत सज्जनांच्या सेवेकरता या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 त्याच्यामधला 28वा श्लोक आणि माऊली ज्ञानोबारांनी त्याच्यावर जे काही चिंतन मांडलेलं आहे त्या 2 ते 6 या एवढ्या ओव्या आपण चिंतनाकरता घेतलेल्या आहे।
अभंग असो, अभंगातून भजन करणं असो, ओवीचं पाठांतर असो, श्लोकाचं पाठांतर असो, वेदाचं ऋचामधलं पाठांतर असो, त्याचा अर्थ समजून न घेता जर ती गोष्ट केली तर त्यात काहीच अर्थ नाही. नाथ महाराज जी हरिपाठामध्ये म्हणतात, प्रेमाविन भजन. भजन करतोय आपण, पण प्रेम आहे की नाही भजनामध्ये आम्हाला काही माहीत नाही. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती. मोती खूप व्हॅल्युएबल आहे, मौल्यवान आहे, परंतु नाकच नाही घालायला काही उपयोग नाही. अर्थाविन पोथी वाचून काय, अर्थ न करता पोथी वाचण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि ती वाचत असताना त्याचा अर्थ करत असताना अर्थरूप व्हायचे, सांगणाराने अर्थरूप व्हायचंय, सांगणारा अर्थरूप झालेला असला पाहिजे, त्याचा अनुभव सांगणाराला असला पाहिजे, आणि मग ऐकणाराला तो अर्थरूप करू शकतो. नाहीतर सांगणारा जर अर्थाच्या पाठीमागे लागलेला असेल, अर्थाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे की त्याचा काय अर्थ आहे सांगितलेल्या गोष्टीचा, हा एक अर्थ आहे. आणि अर्थ म्हणजे अर्थशास्त्र, अर्थकारण, अर्थ म्हणजे पैसा. पैशाच्या अर्थाच्या मागे लागलेला जो वक्ता असेल तो याचा वर्म जाणू शकेल का? त्याला काही घेणं नाही पडलेलं वर्माशी. आणि समाजाशी सुद्धा, परिवर्तनाशी सुद्धा. परिवर्तन होण्याकरता सर्व साधनं आहेत. मग बहिरंग साधनं आहेत, अंतरंग ही साधनं आहेत. बहिरंग साधन, अंतरंग साधन साध्य केलेल्याला आता बहिरंग आणि अंतरंग राहत नसतं. पण जोपर्यंत श्रीगुरूला शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करत नाही आणि तुमची वृत्ती अंतर्मुख होत नाही, आतमध्ये वळत नाही, बाहेर जी सर्व विषयांकडे धावते ती अंतर्मुख होत नाही, तोपर्यंत तुम्हाला अर्थरूप होता येणार नाही. माऊली ज्ञानोबारायांना जी काही सांगणं अभिप्रेत आहे ज्ञानेश्वरीमधून, तुकोबारायांना गाथीमधून, नाथ महाराजांना भागवतामधून, नामदेवरायांना त्यांच्या गाथेमधून जे सांगणं अभिप्रेत आहे त्याच्यापासून आम्हीच कोसोमैल दूर असू, एक कोसभर मागे पुढे असू तर ऐकणाऱ्यांची हजेरी लागू शकेल काय? सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, विद्यार्थ्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय हो? तर गुरुजी म्हणे, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, तसं व्यासपीठ. म्हणजे गुरुजीला जर व्यासपीठ म्हणजे काय माहित नसेल तर विद्यार्थ्यांना व्यासपीठ कधी कळेल आणि व्यासपीठावरचे ग्रंथ कधी कळतील? सोप्या भाषेमध्ये मुद्दा आपला सोडायचा नाही, अर्थरूपता अत्यंत महत्वाचा विषय आहे. या पॉइंट भोवती आपल्याला फिरायचे, सांगणाराने आणि ऐकणाराने लक्ष द्या. अर्थ त्याचा काय कळला पाहिजे? अर्थ कळला पाहिजे आणि अर्थरूप होता आलं पाहिजे, त्या अर्थाशी एकरूप होता आलं पाहिजे, म्हणजे त्याचा आनंद आपल्याला प्राप्त होईल, अन्यथा नाही. आणि हा आनंदाच्या प्राप्ती करता, सुखाच्या प्राप्ती करता सर्वांची धडपड आहे, परमार्थ करणाऱ्यांची तर आहे, पण संसारी लोकांची सुद्धा धडपड कशा करताय? व्यापारात नाही जमलं तर नोकरी करील, काय उलट पालट करील, पण कशा करता? सुख मिळवण्याकरता. पण सुख आहे देवाजवळ आणि तो देव आहे तुमच्या जवळ, एवढं सोपं सूत्र कळत नाही. आणि त्याचं मार्गदर्शन, त्याचं सूत्र कोणाच्या हातात दिलेली आहे? संतांच्या हातात दिली, इथे एऱ्या गबाळ्याच्या हातात नाही. या ठिकाणी लंकेवरती चढाई करत असताना, रावणाला मारण्याकरता जात असताना 400 योजनामध्ये समुद्र आहे आणि तो आता उल्लंघून पार कसं सैन्य घेऊन जायचं? 18 पद्म वानरांचं सैन्य सगळं घेऊन जायचं कसं? पण हा प्रश्न हनुमंतरायांना पडला नाही. अगोदर त्याच्या आधी प्रयोग करण्यात आला. नळनीळ नावाची ते त्या ठिकाणी जे काही वानर होते त्यांना वरदान होतं की त्यांच्या हाताने कोणती वस्तू पाण्यात टाकली गेली तर पाण्यात बुडणार नाही. कारण ही लहान असताना, लहानपणी खूप ओव्राती असतात, खोडकर असतात म्हणा कोणतीही माणसं, तर त्या ठिकाणी ते उचल ऋषींचं कोणत्याही वस्तू का टाक पाण्यात. तेव्हा एका ऋषीने शाप दिला होता, तुमच्या हाताने पाण्यात काही टाकलं गेलं तर पाण्यात बुडणार नाही, म्हणजे त्यांच्या वस्तू त्यामुळे वाचायच्या पाण्यात टाकल्या गेलेल्या. पण तो शाप त्याला वरदान ठरलं त्यांना. आणि पुढे त्यांनी त्या ठिकाणी तो म्हणजे काही घाबरू नका, आम्ही सेतू तयार करतो, आणि त्यांनी सेतू तयार केला. हा म्हणता आता फक्त एक तासभर सूर्य उगवायचा राहिलेला आहे, सेतू तयार होताना पूर्णच झाला असं म्हणा. आणि त्यांना त्याचा अभिमान झाला, अहंकार झाला रे झाला, अहंकारे नाडिले. आणि तुका म्हणे
वाया गेले. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकारामुळे नडले आणि भगवंताला त्या ठिकाणी भगवंताच्या इतक्या समीप आणि जवळचा कोणीही नाही बरं का आपल्याला. ज्यांना आपण जवळचं मानतो, आता करोनाच्या काळात आपल्याला सांगायची आवश्यकता नाही, सगळ्यांनी अनुभवलंय आपल्या कोण किती जवळचं होतं. हे काय आता आम्ही कीर्तन प्रवचनातून जास्त सांगायची गरज राहिलेली नाही. जवळ तरी जात होतं का कोणी? पोटच्या पोराजवळ आई, आई जवळ पोरग, नवऱ्याजवळ बायको, बायको जवळ नवरा, अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे आता हे सोपं झालं सांगायला. म्हणजे राहिलेल्या लोकांमध्ये वैराग्य सगळ्यांमध्ये निर्माण झाला असंही नाही. आपण वाचलो कशाने याचा सुद्धा विचार आपल्या ठिकाणी नाही, किंवा कोणाला तरी कोणीतरी वाचवलंय, देवानीच वाचवलंय, इतर कोणी नाही. मग आता उरलेला भगवंता तुला समर्पण अशी वृत्ती धरून सगळे वैराग्यशील झाले असंही नाही. पुन्हा चटक आहेच प्रपंचाची, पुन्हा तिकडे चालूच आहे. म्हणजे काय तुम्ही म्हणाल सगळं सोडून घेऊन सगळ्यांनी मला जायचं असं की नाही. श्रीमद भागवतामध्ये प्रियव्रत नावाचा राजा स्वयंभू मनुचा पुत्र, प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र होते. तर हा प्रियव्रत उपजतच असा होता वैराग्यशील की प्रपंचाचा अंगाराम काहीच लावून घ्यायला तयार नाही. तर ब्रह्मदेवाला स्वतः येऊन त्या ठिकाणी त्याला उपदेश करावा लागला. तुम्हाला मी सृष्टी निर्मिती करता निर्माण केले, तुम्हाला याचं काही पाप पुण्याची भीती वाटत असेल तर माझ्यावर सोपवा, पण हे काम करा. आता वैराग्याच्या गोष्टी सांगाव्या लागतात आणि त्यावेळेला प्रपंच करा म्हणून सांगावं लागत होतं कृतयुगामध्ये, त्रेता द्वापर युगात. आणि कलियुगात मात्र आता परमार्थ करा सांगायची वेळ आली. ते असे वैराग्यशील होते ना, बापरे बापरे, संसाराला पण कासरत लावून घेत नव्हते. त्यांना सांगावं लागलं तुम्ही पुण्याची चिंता करू नका, तुम्ही प्रपंच करा. प्रियव्रत राजाला सांगावं लागलं. सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी या विषयामध्ये आनंद नाही, हे साधू संतांना चांगलं कळलं म्हणून आपल्याला सांगितलं. बाबा रे, आनंद आहे देवाजवळ, सुख आहे देवाजवळ, तो देव आहे तुमच्या जवळ. कारण श्रीमद भागवतामध्ये सांगितलंय, भगवंत म्हणतात मी ही सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाच्या माध्यमामधून, आणि आता मी विचार केला आता कुठे लपावं. त्यांनी लपायचं ठरवलं. आणि कुठेही जरी लपलो ना, ही बुद्धिमान माणसं मला शोधल्याशिवाय राहणार नाही. जगात कुठेही लपलो ना शोधून काढतील, पण चंद्रावर येतील, मंगळावर येतील, कुठेही येतील, पण मला शोधल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याने काय केलं माहिती का? कुठं लपायचं ठरवलं माहिती का? त्याने ठरवलं यांच्या हृदयामध्येच लपू. हे सगळ्या दुनियावर शोधतील पण हृदयात शोधणार नाही. आणि गडबड तीच झाली. सगळीकडे शोध चाललाय परमात्म्याचा, पण नेमका परमात्मा जिथे लपलाय तिथे आम्ही शोधायला तयार नाही. भगवंतानेच ती युक्ती केली. आणि कुठे लपला? 18व्या अध्यायातला पहा 61वा श्लोक. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुनतिष्ठति भ्रामयन् सर्वयन्त्राणि भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी चित्तवृत्तीच्या सहस्रकरी उदयला जो. किंवा 15व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक पहा. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहं एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐसी जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. कुठे देव शोधतो, कुठे आपण? तर मग अशा प्रकारचं सुखाची इच्छा प्रत्येकाला आहे, पण प्रयत्न मात्र दुःख व्हावा असं कोणालाही वाटत नाही. पण प्रयत्न सुखाच्या दृष्टीने केले जात नाही. इथे गडबड झालेली. काय झालं की माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ही सुख दुःख सुख सत्य आणि जुळी भावंड होती. सगळं जग सुखाला जवळ करायचं पण दुःखाला कोणी जवळ येऊ देत नव्हतं. म्हणून तो रडू लागला आणि दोघा भावामध्ये करार झाला. आणि याने त्याची कपडे घातली, त्याने याची घातली आणि अख्खी दुनिया भुलली. त्याच्यामुळं सुखाने दुःखाचे कपडे घातले, दुःखाने सुखाची घातली आणि सगळ्यांनी सुख म्हणून कोणाला जवळ केलं? दुःखाला जवळ केलं. दुःखाची अंगी देऊन जे का सळवितासी. म्हणजे अशी स्थिती झाली. असो,
तर परमात्म्याजवळची सुख आहे, तो परमात्मा तुमच्या आपल्या जवळ आहे. त्या सुखाची प्राप्ती, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती, नाम मोक्ष, या मोक्षाच्या प्राप्ती करता नरदेह तुम्हाला आपल्याला दिलेला आहे. इथे सुटका करून घ्यायची आहे जन्ममरणातून. नुसत्या पुण्यकर्म करण्याकरता दिलेला नाही. पुण्यकर्माचं फळ काय मिळेल? पापकर्माचं जसं फळ आहे कोणत्या योनीला जन्माला जाणं, नीच योनीला शुद्र योनीला, तसं पुण्यकर्माचं फळ आहे. काय फळ प्राप्त होईल? त्याची भोग प्राप्त होतील. आणि ती भोग प्राप्त झाल्यावर 9व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी श्लोक आलेले, त्रैविद्यामां सोमपा पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गंती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक वष्णन्ति दिव्यां देव भोगा. मग पुण्याची पावटी सरे, सगळेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं रे संपलं. भुंड्यावर लाथ मारून पुन्हा मृत्यू लोका जन्म घ्यान पुण्य करा. म्हणजे पुण्याचे भोग जोपर्यंत आहे तोपर्यंतच तिथे राहता येतं. पापाचे भोग प्राणी मात्रामध्ये भोगल्यानंतर पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो. पुन्हा पुण्य करा. मग हा सहजासहजी मिळणार आहे का हा नरदेह? नाही नाही ना. एक नामदेवरायांचा अभंग आहे, भक्तिवीर जिने जळवला जिरवाने यातना भोगणे यमपुरी, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. जळचरी भोगाव्या 9 लक्ष. वृक्षामध्ये झाडं 20 लाख प्रकारची. जळचर जो प्राणी आहेत ना पाण्यात राहणारे, हे 9 लक्ष, 20 9 29 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या. 40 झाले. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. ही पाखरं किती प्रकारचे? 10 लाख प्रकारची. आता याच्यातला विज्ञानाला किती शोध लागला हा भाग तर वेगळाच. एक किती आयुष्मान तुम्हीच पाहून घ्या. आणि लागेल बी कालांतराने. त्याच्याशी काय एवढं विशेष नाही. विज्ञानातूनच विज्ञान होत असते. विज्ञान काय कुठून वरून येऊन पडत नाही. कशातून? ज्ञानातूनच विज्ञानाचा जन्म आहे. आणि अशा पद्धतीनं किती झाले? 50 झाले. खाली राहिले 10 नाही का. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 50 झाले. 4 लक्ष योनी पशूंच्या घरी आपलं नाही 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, 30 लाख योनी पशु प्राण्यांच्या ठिकाणी. आणि मानवाभितरी 4 लक्ष. म्हणजे मानव म्हणून नाही 4 लक्ष, नाही तर मग अभंगाचा मुर्दाच पडला. मानव म्हणून नाही, मानवाशी संबंधित. ज्यांनी बॉटनी शिकला असेल ना, सायन्स मध्ये बायोलॉजी मध्ये बॉटनी, त्याच क्लासिफिकेशन केलेलं आहे सगळ्या वर्गवारी सर्व प्राणी पक्ष्यांचं. मग मानवाशी संबंधित असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला कधी वाटतो हा ह्या प्रकारात मोडत असेल, परंतु नाही. पोपट हा मानवाभितरी धरलेला आहे, घोडा मानवाभितरी धरला. हे पशु प्राणी आहेत पण तरी ते त्या प्राण्यांच्या कॅटेगरीत न धरताना मानवाभितरी धरलेले आहेत. माकड मानवाभितरी. आणि त्याच्यानंतर मग हे 4 जन्म मागचे आहेत मनुष्य याच्या अगोदर महाभारतामध्ये सांगितले. आणि मग मानव जे. तर मग हा अशा पद्धतीनं त्यात पुन्हा एक एक योनी कोटी कोटी फेरानं मग लागे वारा मनुष्य देहा. एवढे दुर्लभ आहे. आणि त्याचा मातेरा केला पुढे नामदेवराय म्हणतात. त्याचं मातेर केलं. मातेर विषय भोगून 84 लक्ष योनीमध्ये विषय भोगताय ती माणसं, तरी त्यांना अजून कंटाळा आला नाही. भागवतकार म्हणतात नाथ बाबा, अनादि संसार बालीच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, म्हणून ठसावले चित्ताच्या देही का वारंवार देही शिविता. प्रत्येक ते विषय भोगून बघून यांच्या चित्तावर पक्का ठसा वाटला. हा याच्याच करता जन्माला यायचं, याच्यातच मरायचं. पण त्याच्याकरता दिलेलं आहे का, बाहुले मनुष्य देही निज ध्यान घातले पाही, जेणे देहे पाही विदेह मध्ये पावती. भगवंताची प्राप्ती होण्याकरता हा नरदेह दिलेला आहे. आणि इथे जर तो मेळ बसवला गेला नाही, बरं आम्ही त्याच्याकरता प्रयत्न करत नाही का? आम्ही तर आमचं रात्रंदिवस चालू आहे. कोण भजन करतो, कोण पंढरीची वारी करतोय, कोण नामस्मरण कशाला म्हणतात माहित नाही तरी बी करतोय. जरा नवलच बोललो असं नाही. माहित नाही नाम कशाला म्हणतात तरी बी करतात माणसं. म्हणजे आम्ही नामस्मरण करू आणि नामच माहिती नाही. नवल आहे गोष्ट. कारण नामाचा प्रताप, साधनेचे प्रताप केवढे. जी 3 साधनांनी आपल्या समोर आता बोलता बोलता मांडली, ह्या 3 साधनांचा जो प्रताप आहे तो सामान्य आहे का? मग आमच्या अनुभवाला का नाही? नवलच आहे.
पडताळा पाहावा की नाही, टाळा म्हणतात त्याला टाळा. पूर्वीच्या काळी शिक्षण पद्धतीमध्ये गणितामध्ये काय असायचं माहिती का, उत्तर पाहण्याची विद्यार्थ्याला आवश्यकताच नाही. पाठीमागे उत्तर असायची पुस्तकाच्या, इकडे उदाहरण संग्रह, ते सोडून दाखवलं रीत आणि त्याच्यानंतर प्रश्न आणि त्याची उत्तर इकडे मागं बघायची. नाही, त्याला इथंच खाली टाळा मांडायची पद्धत पूर्वीच्या पुस्तकात होती. आता टाळ्यावरच नाही पूर्वी. आता त्यावेळेला होता टाळा आणि त्या टाळ्यातच कळायचं बरोबर आमचं चूक आहे का बरोबर आहे. 25/5 आहे की नाही, भागाकार आला 5 5 25, खाली 0 बाकी राहिली. मग त्याला विभाजक, भागाकार, भाज्य आणि भाजक, भागाकार, भाज्य आणि भाजक असे 3 नावं दिलेले. मग ह्या 5चा आणि ह्या 5चा गुणाकार केला की भागाकाराच्या संख्येइतका जर आला तर आपलं गणित बरोबर आहे. याला टाळा म्हणायचं. काय म्हणायचं याला, आहे का तर टाळ्यावर मग नाही नाही, आम्ही भजन करतो, आम्ही वारी करतो आणि हे सगळं करतो असं असतं नाही. माणसं टाळ्यावर दिसली नाही महाराजांना म्हणून त्यांनी प्रमाण केलं. तर तुमच्या पुढे सांगतो, मी एवढं बोलतोय हे विस्तार मी करतोय, पण प्रमाण त्याच्या मागे संतांची, माझ्या मताचं काही सांगत नाही. हा विस्तार आता मांडला, आता मी तुम्हाला प्रमाणावर नेतो. माझ्या मताचं कशाला सांगू. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार दोन्ही पाटे, तुका म्हणे हित होय तो व्यापार आणि तुका म्हणे लाभ होय तो व्यापार दोन्ही पाटे करणार. लाभ हा जरा बरा शब्द वाटतो आपल्याला तर का, कारण त्यांनी काय सांगितलंय, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार काय करा, काय फार शिकवावे, तुम्हाला जास्त काही शिकवायला नको, तुमचा लाभ होईल असा व्यापार करा. मला सांगा, हा अभंग वाशी मार्केट, पुणा मार्केट, मार्केट यार्ड मधल्या मंडळींकरता केलेलं असेल का हे प्रमाण. धंदा करणारा भाजी मार्केटमध्ये कोणाकरता केलेले, वारकऱ्याकरता, साधकाकरता, साधना करणारा करता केले. त्यांना म्हटलंय तुमची साधना चालली ना, मग आतापर्यंत काय लाभ झाला का, कुठपर्यंत पोहोचले. नाही नाही, पंढरीच्या वाटेवर काही काय म्हणतं, आम्ही आहे ना पंढरीच्या वाटेवर आहे आम्ही. कोण म्हटलं नाही. आम्ही जर काही मार्गदर्शन केलं, असा असा मार्ग आहे, त्या पद्धतीने तुम्ही गेलात तर पंढरपूरला पोहोचाल. हो महाराज, पंढरपूरला जाणारा काही एकच वाट नाही, तुम्ही त्या वाटेने जात असाल, आम्ही दुसऱ्या वाटेने येतो, अनेक वाटा आहेत. म्हणलं तुम्ही सुद्धा पंढरपूरच्या वाटेवर उभे आहात, आम्ही कुठे नाकारलंय. आम्हीच पंढरपूरच्या वाटेवर जातोय, तुम्ही जात नाही असं मी कुठे म्हटलंय. पण तुमची एक चूक मला दिसते सरळ सरळ. तुम्ही पंढरपूरला जाणाऱ्या वाटेवर उभे आहात, पण तुमची पंढरपूरकडे पाठ आहे, चालायला सुरुवात केलेली आहे तुम्ही, एवढं तर लक्षात घ्या. आता वाटेवर पंढरपूरच्या आहे, पण पाठ कुणीकडे आहे, पंढरपूरकडे. इथंच समजा आता देवाघाटाच्या इथेच एक माणूस उभा आहे पंढरपूरला जायला आणि पाठ पंढरपूरकडे आहे तिकडे, आणि चालायला सुरुवात केली तर पंढरपूर पासून दूर जाईल का पंढरपूरच्या वाटेवर पंढरपूरला जाईल. नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया. मग नामाला आम्ही सन्मुख आहोत का विन्मुख आहोत हे आपण तपासायला नको का, फक्त करत राहायचं. आता मी नाही ती भाषा वापरत, पण ते वापरायची हे सांगायला काय हरकत आहे. त्यांनी वापरलेली सांगायची, आपला अधिकार नाही. पण ती म्हणायचे खालीला अंगी लागतं का नाही पाहावा का, नुसतं खातच राहावं आणि टाकीतच राहावा. काय म्हणायचे ते नाही मी शब्द वापरत आता, पण ते म्हणायचे नुसतं खातच राहावं आणि टाकतच राहावा का नाही, खालीला अंगी लागतं का नाही हे पाहावं. ज्या रस्त्याने निघालो तिथपर्यंत पोहोचण्याच्या काही खुणा लागतात का नाही पाहावा. प्रवासामध्ये बघा किती मार्गदर्शक नाही. डावीकडे रस्ता वळत असेल तर असा मान दाखवला जातो नाही का, उजवीकडे वळत असेल तर, डावीकडे वळत असेल तर असा, पूल असेल, अरुंद पूल असेल तर तसं चिन्ह, शाळा असेल, गाव असेल तर तसं चिन्ह दाखवलं जातं. सामान्य मार्गदर्शन प्रवासातलं जर एवढं मार्गदर्शन आहे तर या मार्गाने जात असताना हे सगळं तेच मार्गदर्शन आहे. परंतु त्या मार्गाने कोण जातो, कोण पाठ करून राहिला, कोण पाठ आहे ज्ञानेश्वरी. पाठ असावं का वाट माहिती असावी. 7-12 पाठ करायचा विषय आहे का, 7-12 का कसायची आहे जमीन, तसं पाठ करू नका असं मताचं म्हणणं नाही. मला तर तो पुढचा विषय मांडायचा म्हणून ह्याला काय करावं लागतं, पुढचा विषय मांडत असताना जेव्हा याचं महत्व मला सांगायचं असेल ज्ञानेश्वरीचं, त्यावेळेला मला काय सांगावं लागल, पाठाचंही महत्व सांगावं लागल, वाचावी ज्ञानेश्वरी सांगावं लागल. ज्या वेळेला जसा विषय असेल तसं मांडावं लागल. आता मी ते अनुभव या दृष्टिकोनातून नामावली ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी या सिद्धांताने बोलत असल्यामुळं मला त्या गोष्टीचं काय करावं लागल, बाधीकरण करावं लागल, खंडन नाही. उद्या जर समजा प्रवचनाला ज्ञानेश्वरी जयंती आणि त्यानिमित्तानं ज्ञानेश्वरीचं महत्व सांगत असताना आज मी जर खंडन केलं, उद्या ते मांडलं होतं ना मला, त्या दिवशी तुम्ही आज सांगितलं होतं, आज काय होतं त्याचं खंडन करता, महत्व सांगता, म्हणजे काय आम्ही ज्ञानेश्वरीचं खंडन करायला बसलोय काय. खंडन मंडन हा विषय नाही. ज्या वेळेला एखाद्या गोष्टी जसं पाहिली पाहिजे, बालवाडी पहिली दुसरी तिसरी करत येणे होतो,
त्या वर्गात गेल्यावर तो अभ्यास करायचा आहे. आमचा आयुष्यभर एकाच वर्गाचा अभ्यास चाललाय. परमार्थ कसला करतोय आम्ही कळत नाही हो आम्हाला. वर्ग असतील की नाही परमार्थामध्ये सुद्धा, पहिली दुसरी तिसरी असं वर्ग असतील की नाही. बरं याच्यामध्ये तिसरी वजा करता येईल का, बालवाडी वजा करता येईल का, MA जरी झाला तरी प्रत्येक वर्ग तेवढाच महत्वाचा आहे जेवढं MA महत्वाचं आहे. पण पहिलीतच म्हणला नाही मला गुरुजी तुम्ही लय आवडतात आणि तुम्हाला काही सोडून देऊ असं मला वाटतच नाही. किती आयुष्यभर नापा चालत चालत पण मी एकाच वर्गात बसतो. जमल नाही, जमणार नाही जमणार. मग तसं ती पायरी जशी शोधावी लागते, मग वरच्या पायरीवर जातो. असं करत करत वरच्या पायरीवर जाण्याकरता मग MAचं सांगत असताना या पायऱ्यांना किती महत्व द्यावं लागेल. MAचं महत्व सांगताना मग ह्या कट करता येणार नाही. तसं या ठिकाणी मी मला जो विषय मांडायचा आहे की तुका म्हणे हित लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, किंवा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे पाठ करावी का, विचार आपल्या मनाला. अनुभवावी म्हणजे पाठ करावी नाही. सगळं पाठ असणं म्हणजे अनुभव आहे असं काही नाही. क्रांतिकारक नेते असणारे अण्णा हजारे आणि यांच्या यादव बाबा मंदिरामध्ये प्रवचन सेवा असायची. श्रीपाद बाबांची पिंपळनेरला दिंडी सोहळा जायचा सुप्यावरून, स्वतः अण्णा हजर असायचे प्रवचना करता. बाबा थोडेसे मागे राहिले. प्रवचनाला मीराताईंना गोपाळे यांना बसवलं. बाबा येईपर्यंत तुम्ही सुरुवात करा. अण्णा हजारे साहेब सुद्धा समोर बसलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी या विषयावर काही विचार मांडले. त्यानंतर श्रीपाद बाबा आले. प्रवचन थांबवलं गेलं. पहिल्यांदा हजारे साहेबांनी ताईंचा आभार मानण्याकरता 2 शब्द उच्चारण्याकरता, आभार मानण्याकरता माईक घेतला आणि बोलू लागले. आताच ताईंनी सांगितलं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होई अनुभवावी. मी माझ्या जीवनामध्ये 14व्या अध्यायातली एक ओवी अनुभवली. नगरेची रचावी महावने लावावी, ही जी काही जलाशये निर्मावे, ही ओवी माझ्या जीवनात मी अनुभवली. ताईंनी आता म्हणलं तसं असं साहेब हजारे साहेब बोलून घे. आणि त्यानंतर बाबांनी ते सगळं ऐकलं होतं. आता बाबांच्या प्रवचनाला सुरुवात झाली. खूप चांगले मित्र होते बाबा आणि ते. म्हणजे साहेब राग मानू नका, पण तुम्ही आता सांगितलं की मी ही ओवी ज्ञानेश्वरीतली अनुभवली, पण ती जी ओवी आहे ना मौलिक ज्ञानोबांना एकतरी ओवी अनुभवावी हे म्हणत असताना दृष्टांताची ओवी अनुभवावी की सिद्धांताची ओवी अनुभवावी असं म्हणायचंय. दृष्टांताची नाही, ती एक ओवी ज्ञानेशाची जी आहे ती सिद्धांताची. कारण दृष्टांताच्या अनेक ओव्या आहेत सिद्धांत कळण्याकरता. मग विषयाच्या बी ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. मग एखादा विषय जीव सुद्धा म्हणाल ही पहा या विषयाचं इथं वर्णन केले, या विषयाचा मला अनुभव आहे. म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरीचा ओवी अनुभवली का नाही. तर ती जी लक्षणं तिथं सांगितली 14 अध्यायामध्ये की रजोगुणी माणसाची लक्षणं आहेत. मागचा पुढचा संबंध नीट पाहून घ्या. तुम्ही जाणकार आहात, तुम्हाला जास्त सांगायला नको. मग नेमकं काय करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही जे आता म्हणले की एक तरी ओवी मी अनुभवली, ती अनुभवली की नाही हे तुम्हाला कळलं असं स्पष्ट वक्तेपणाने समोरासमोर सांगितलं. त्यांनी बी म्हणणं मान्य केलं. मोठी माणसं जर योग्य असेल आपलं चुकत असेल तर मान्य करतात. आणि ते मोठी नाही ते नसतात त्याच्यातलं काहीतरी शोधत असतात. कोंबडीसाठी कोंबडी कसे उकर पुढं काय असत मोठा रास पडलेली 2 आपलं पोटापुरतं धान्य खायचं बाजूला जायचं नाही. पुढं काहीतरी आज असत पुढं काहीतरी असत अख्खा ढीग उकरीत पुढं जाते पुढं कोरडं आणलेलं असतं नसते काय. तशी काही सवय वगैरे चिवडायची वगैरे काय हे करायची. पण जाणकार असल्यामुळे त्यांनी सांगितलं नाही. तुम्ही बोलले भाऊसाहेब तुम्ही बोलले ते बरोबर आहे. ती रजोगुणी माणसाची लक्षण आहे. मी ज्याला चुकलोच होतो म्हणजे असा भाग आहे. म्हणून अनुभव येण्याकरता जन्म मरण चुकवण्याकरता परमार्थ करायचा आहे हा सांगण्याचा उद्देश आहे. आणि हा एक या ओव्याचा आशय आहे भाव. जन्म कशामुळं शोध घ्या. संत प्रमाणाप्रमाणे पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी आणि नरदेहा येऊनी अनेक. पाप पुण्य समान समी तैच पाहिजे कर्मभूमी. मनुष्य देह कधी प्राप्त होतो पाप आणि पुण्य दोन्ही सारखं जर झालं अर्धा मिलीग्रॅम बी जास्त नाही बरं का. एक किती जाणकार असला आणि तंतोतंत मी पाप पुण्य करून समानच करीन अजिबात जमणं शक्य नाही. तुम्ही ते काय कांदा बटाट्याचं माप आहे मार्केट यार्डचं नाही. तुम्ही पहा त्या ज्वेलरच्या दुकानामध्ये जे माप असतं सोनं मोजण्याकरता
तो आताचे गिराईक गेले तरी दुसरं गिराईक आल्यावर रुमाला पुसून घेतो. असे धुळीच्या कणाचं किती वजन होणार आहे, पण तरी सुद्धा ते पुसून घेतो. म्हणजे धुळीचा कण ज्याला सहन होणार नाही तर अर्ध्या मिलीग्रॅमचं काय घेऊन राहिले. आणि आता 50,000 रुपये तोडा आहे, ते काही साधी गोष्ट नाही. एक धुळीचा कण 10 रुपयाला पडून चिकाटला तर ते काय कांद्या बटाट्याचं माप नाही. कांदा बटाट्यावर गेलं होतं सोन खरेदी करायला. ते म्हणलं काय राव तुम्हाला बघून तुम्हाला नवलच वाटतं, आमच्या मार्केटला येऊन पहा, आम्ही 8-10 जास्त का कमी देतो टाकून, आणि तुम्ही काय 10 वेळेला ते पुशी काय पुन्हा ते गाडीत दुसरं मागता गेले. आणि ते कांद्या बटाटे येते का ते 50,000 रुपये तोळा आहे भाऊ. तसं तुकोडी घेतली मोती जैसे संतांचे शब्द सामान्य नाही. एक एक शब्द राम से तू दुभंग होय, लेकिन तू कया असे तू अभंग. अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे शब्द, अभंग म्हणजे अक्षर नाही. अभंग म्हणजे काय? आणि अभंग कधी भंग होऊ शकत नाही. अभंग म्हणजे अनुभव, त्यांना आलेला भगवान परमात्म्याच्या भेटीचा अनुभव, जन्म मरणाच्या संबंधांची तूट झाल्याचा अनुभव. आता नाही येणे जाणे, सहज खुंगले बोलणे, जिवंतपणामध्ये अभंगवाणीचे अर्थ करायला शिका. की जिवंतपणात त्यांनी केले, आपणही जिवंत असताना अर्थ करता का मेल्यावर करता. यासाठी केला होता आता असून शेवटचा दिवस, शेवटचा दिवस म्हणजे दशक्रियाने, शेवटचा दिवस म्हणजे देहातून प्राण जाण्याचा नाही. तसं जर असतं शेवटचा दिवस त्याला म्हणायचं असं तर शेवटच्या चरणाचा अर्थ काय लावायचा. तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी आता दिवस चारी खेळी वेळी, कवा मेल्यावर दिवस चारी खेळी वेळी. चांगले जाणकार अंधारात ते अभंगाच्या बाबतीत या. आता दिवस चारी खेळी वेळी मेल्यावर काय, आणि शेवटचा दिवस म्हणजे देहातून प्राण जातानाचा काय. अतिशय विचाराचा विषय, अतिशय विचाराचा विषय. देहाचं मरण यायच्या अगोदर मुक्ती साध्य करायची. देहाचं मरण यायच्या अगोदर मुक्ती साध्य करायची. मुखी नाम हाती मोक्ष, मनामनी नको. पाठा समजून वाट माहिती एका प्राप्त केला का सांगा. मग तुका म्हणे माझं घडवत त्यांची सेवा. आम्हाला काही जास्त मोठं कळ नाही म्हणून त्या आविर्भावात बोलतो असं अजिबात नाही. पाहून तर थोडा समजा आमचा अहंकार झाला, स्वीकारा ना तुम्ही. आमचा अहंकार उरलेल्या 15 मिनिटांमध्ये मी नम्र होऊन बोलत. माझ्या बोलण्यावर मी नम्र आहे का ताट आहे तुम्हाला काय कळायचंय. 1 तासाच्या मौनावर माणूस काढणार आहे का. पाऊण तास कडक बोललो आणि नंतर उरलेल्या 15 मिनिटांमध्ये पार डोळ्यातून असं घेऊन तुम्हाला लोटांगण मी घातलं म्हणजे मी कसं आहे कळलं का तुम्हाला. अरे मैंद माणसं असतात ते तो उलट लई प्रेम दाखवतात, चांगला आढळण्यात गेल्यावरती तुम्हाला धोका देतात. सावधान, गोड बोलणारापासून सावधान. साधू संतांचे बोलणं पहा कसं आहे. जरी म्हणत असले साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, तेच माऊली ज्ञानोबांचे शब्द या ठिकाणी काही ठिकाणी कसे पहा. ऐके ज्या प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियारे म्हणो काही बरी मरणही चांग. ज्यांना या ज्ञानाबद्दल आवड नाही ते जन्माला आले काय मेले काय, जन्मालाच कशाला आले. भुईपोट तेव्हाच जन्माला आले तेव्हा नाही दडपून का नाही दिले. अशा प्रकारचं म्हणणं आहे कोणाचं. जे साचानी मवाळ आम्हाला बोलायला सांगतात त्यांचं. याचाच अर्थ तेही साचानी मवाळ आहे. जसं बाळ्या तिकडे उन्हात नको मरू आई म्हणती पोराला, इकडे सावलीत मर म्हणजे मर का जग अर्थ आहे त्याचा. तसं हे साचानी मवाळच आहे. पण एखादा जर मला जसं कडक बोलायला लागला माझ्यासारखा काय माऊली समजले तुम्हाला, त्यांनी तर साचन मावळ बोलायचं. मग आम्हाला सांगा ऐकीच या प्राण्याच्या ठाई या ओळीमधला मग अर्थ सांगताना एवढ्या आविर्भावामध्ये आणि रागावून माऊली ज्ञानोबाला सांगताना हा राग म्हणजे प्रेम हे कळावं लागतं. भाषेवाडी मात माझा ओढला काही काही मंडळी जसा जालिंदरनाथाला लिदीमध्ये गाडून टाकला, कानिकनाथाला गुरु करायला निघाला. कोण नवनाथ ग्रंथ सांगितले कोण राजा काय त्याचं नाव गोपीचंद राजा. त्याच्या गुरुला लिदीत गाडलं. पण त्या कानिकनाथाचा गुरु जालिंदरनाथ त्याला लिदीत गाडलंय. आणि आता कानिकनाथ घोड्या बसून त्याचं राजा ऐश्वर्याने पाहून त्याला गुरु करायला निघाला. त्याच्या गुरुला लिदीत गाडलं. तेव्हा आमच्या श्रीगुरूचं आता महत्व वर्णन करतात आणि आमच्याकडे येतात आता आम्हाला एवढं समजून सांगा. आणि तेव्हा हा आयुष्य गेलं शिकत नाही. असं कुठे नाव असतो का. अशी कुठे कीर्तन प्रवचन असतात का. अशी कुठे भाषा असते का. आता काय म्हणावं भाषेवर संत कळत असतो. गेले ना भेंड्या कात्रीत असेल बरेचसे नाही कळलं. जर परिवर्तन कशाने झालं किती झालं हे पहा ना. रिझल्ट पाहिजे ना मला. कोण रिझल्ट तपासायला तयार नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे लाभ होय तो व्यापारण करा काय फार शिकवावे.
अनुभव आणि तुका म्हणे ह्या प्रमाणावर आपला विषय चाललेला आहे. आता आपल्या विषयाकडे आपला विषय चाललेला आहे, लिंक चाललेला आहे, बरोबर चाललेला आहे. आपला विषय चालला होता पाप पुण्य करून जन्मायचो. अजून जन्माचं दुसरं कर्म काय? केले कर्म झाले तेच भोग आले, मोपजले मेले कर्मानुसार. अजून कर्माचं कारण काय? जन्माला येण्याचं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तीच झाले अंगे. देहातून प्राण जाताना जी शेवटची वासना राहील त्या वासनेनुसार पुढचा जन्म प्राप्त होतो. इकडे लक्ष द्या, थोडा वेळ आहे आपल्याकडे, जास्त वेळ नाही. देहातून मग तुम्ही म्हटणार बघून त्या वेळेला मग आतापासूनच कशाला हे करायला पाहिजे? एवढं सोपं नाही. दिवसभर जे खाला असेल रात्री झोपताना कशाचे ढेकर येतील? श्रीखंडपुरी खाली असेल तर बेसनाची नाही येणार, बेसन खाल्लं तर श्रीखंडपुरीचे नाही येणार. आणि जीवनभर जे चिंतन केलं असेल तीच शेवटला आठवणार आहे. तेव्हा बघू नंतर रिटायर झाल्यावर मला काम काय? रिटायर पर्यंत गॅरंटी आहे का? रिटायर झाल्यावर करू म्हणता गॅरंटी आहे का? कल करना सो आज, आज करना सो अब, निकल जाएगा सांस तो करेगा कब. कधी करणार? तेवढं करून खुशाल तुमच्या वाट्याला आलेलं तर मग करत राहा. जी प्रारब्ध योगाने असं संतांचं आली या मनुष्य अशी भागवतकार म्हणतात. मुक्तीचा दारवंटा मुक्त त्याशी लवनिवेशी के दिवशी यावत जन्मेची मोकळा. एक क्षणभराचा विचार संतांकडून अप्रोक्ष साधना आणि क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सद्गुरूकडून एक क्षणभराकरता विषय संपून घेतला, मुक्त होऊ शकतो, होतोच. आणि तिथून पुढं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे तो वर्तत राहतो. याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. कोणती अवस्था? जीवनमुक्त असते. कशात अडकायचा विषयच राहिला नाही. जन्म वासनेच्या मुळे घ्यावा लागतो. याला श्रीमद भागवतातलं मोठं उदाहरण सप्तम स्कंदामधलं 7व्या स्कंदामधलं दिले. नाथबाबांनी त्याचा उल्लेख केला हरिपाठामध्ये. जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. सामान्य नाही हा. याचं नाव ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत देश हे नाव पडलेलं आहे तो चक्रवर्ती सम्राट राजा भरत आहे. पूर्वीचे राजे इथं कानापाशीचे केस जर पिकला की मुलांना राज्यकारभार सोपवून देत होते आणि आपण परमार्थाचं चिंतन करण्याकरता आपला उद्धार करण्याकरता आणि वनप्रस्थ संन्यासी आश्रम स्वीकारले होते. लंकेवर रावणावर विजय मिळून प्रभू रामचंद्र घरी आले अयोध्येला. सर्वांची भेट झाली आणि कौसल्या माता आणि वनामध्ये निघाली. प्रभू म्हणले 14 वर्ष 14 दिवस बाहेर होतो, आता थोडस मला माझ्या जीवनाचाही विचार करू दे म्हणे. सांगा आमचं जे राम राम चालले त्या रामाला सोडून कौशल्या चिंतनाला कोणत्या रामाचं चिंतन करायला अरण्यात चालली होती असा प्रश्न सुद्धा आम्हाला परमार्थ करणाऱ्यांना पडत नाही. खोटा असेल तर शास्त्र पाहून घ्या, रामायण पाहून घ्या. राम रूप झाली नामे कौशल्या माऊली. रामे नामे फरक आहेत, जरा समजून घ्या काय ते. आणि म्हणून त्या 400 योजन कोस दूर असणाऱ्या त्या ठिकाणी काय करायचं असा प्रश्न पडलेला असतानाचा भविष्य चालला होता. नळाच्या माध्यमामधून तो तरला तर सेतू तयार झाला. पण अहंकार झाल्याबरोबर भगवंताने एका माशाच्या पिल्लाला ऑर्डर केली आणि तो गिळून टाकला. पाठ 1 तास पुढे उजाडायला राहिला असेल तर गिळून टाकलं, सेतूच दिसेना. मग आता काय करायचं? आणि मग त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणले काही नाही, तुमच्या पायाच्या प्रसादाने तुमच्या पायाच्या कृपेने ही गोष्ट सहज शक्य. तुमच्या नामामध्ये केवळ सामर्थ्य आहे, त्याच्या योगाने हा वेळ नक्कीच बसेल. बाकीच्यांनी सांगितलं तुम्ही वृक्ष पाषाण हे सगळं माझ्याकडे घेऊन या. बाकीच्यांनी ते फक्त आणायचं आणि यांनी काय करायचं, फक्त त्याच्यावरती रामनामाचं काय करायचं, ठसा उमटवायचा किंवा हात लावायचा नुसता. हे सामर्थ्य त्याच्यामध्ये होता, अधिकार होता, रामनामाचा अधिकारी होता तो. मोक्षाची सोडी बांधली करी, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी आणि जळाची परितळ वटू घे. नम्र केवढा की पाणी जसं खालारात होतो खाली तसा तो नम्र असतो. पण उच्च त्याचा अधिकार केवढा की मोक्षाची सोडी बांधली करणारा, गठुड सोडणारा मोक्षाचं घ्या कोणला पाहिजे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, एवढा उच्च असतो. आणि मग त्यांनी त्या पद्धतीनं करायचं आणि त्याला स्पर्श करायचा, रामनामाचा ठसा उमटवायचा. अशा पद्धतीनं सेतू तयार होत चालला.
आणि ज्या वेळेला प्रभूने हे पाहिल्याबरोबर दुसऱ्या दिवशी कोणी नाही अशा वेळेला प्रभू रामचंद्र सरस्वतीच्या कडेवरती त्या समुद्राच्या आले आणि एक दगड उचलला. अरे बापरे, माझ्या नामात एवढी पावर आहे म्हणले, म्हणून एक दगड उचलला आणि पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर बुडाला. आपण जर गाडीवरून पडलं ना तर पहिलं काय पाहावं, आपले ढोकरं किती फुटलेत हे पाहावं. पण पहिलं काय पाहतो, नंतर कपडे किती फाटलेत ते पाहावं, का कुणी आपल्याला पाहिले हे पाहावं. पण पहिलं माणूस कुणी पाहिले का हे पाहतो. काय हो विचित्र आहे, पहिलं लागले किती हे पाहा ना. तसं आपलं कोणी हे पाहिलंय का, म्हणून मागं वळून पाहिलं तर हनुमंतराव हात जोडून मागे होते. जोडून या करा उभा सन्मुख समोर. म्हणले कधी आला हनुमंतराव, म्हणले पहिल्या दगडाला. सांगा केवढी मोठी पद्धती. मग आता आम्ही तुमचा बुद्धिभेद करत नाही, आम्हाला कळलं साधन राम नाम म्हणजे काय कळलं. निषेध करायचा नाही. आजोबा पंजोबा मला एवढे वर्तनी येतं, राम काही सामान्य नाही, आम्हाला चांगलं महत्व कळतं. राम आणि रामनामामध्ये भेद आहे, आणि रामाचं नाम आणि देव याच्यामध्ये मात्र अभेद आहे. आम्ही नाम घेत नाही म्हणून आम्हाला देवाचा अनुभव प्राप्त होत नाही. राम नामाचा जय जयकार आम्हाला आयुष्यभर करायचा आहे. ज्ञानोत्तर भक्ती भगवंताचं भजन पंढरीची वारी हे आम्हाला आयुष्यभर करायचं आहे. पण ज्ञानपूर्व काय करायचं आहे कुणी आम्हाला समजून सांगेना. ताटात देवानं जेवावं आणि कीर्तनामध्ये नाचावं एवढा अधिकार नामदेवरायांचा असताना सुद्धा हीच गोष्ट ज्ञानपूर्व मी कोण आहे, देवाशी माझा काय संबंध आहे समजून न घेतल्यामुळे संतांच्या सभेमध्ये कच्चं मडकं ठरलं होतं. अशी बरीच कच्ची मडकी आहेत आमच्या बरोबर. आम्ही बी जातो पंढरपूरला, तुम्हीच काय जाता महाराज, आम्ही बी जातो. जात असतील मग टाळा केला का त्यांनी, टाळा करायला सांगितलं तसं केलं का, का नाही केला विचार करा ना. आम्ही त्याला आम्ही ना कसं पंचदशीत एक सुंदर दृष्टांत सांगितलं. मी वेळेच्या पुढे जाणार नाही. 5:30ला सुरू झालं, 6:30ला थांबणार आहे. अजिबात नाही, 5 मिनिट 2 मिनिट पुढे जाणार नाही अजिबात. मला कल्पना आहे त्यांनी संधी दिली, त्यांनी जर सुरुवात केली तर माझी किती इच्छा असली तुमची किती इच्छा असली ऐकायची तरी बी आपल्याला आवरावंच लागलं. आणि पुन्हा आपल्याला दुर्वणून आलेली मंडळी आहे, त्या निमित्तानं त्यांना प्रसाद घेऊन जायचं आहे. भजनामध्ये असं वाटलं की भजन पुढे चालूच राहावं एवढं आनंद येत होता. पण पुन्हा कुठेतरी आवाज घातलंय, सुरुवात केली आता आपण घेऊ असं भाग आहे. चला काय सांगत होतो की जो प्रभूच्या हातून सुटला तो तरेल काय करी, रामाच्या हातून सुटलेला तरू शकतो का. म्हणतात जे प्रभूपासून बाजूला आहेत म्हणजे सुटलेले आहेत ते तर पहिले ठरले असते. तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे नाही ग श्यामा, तुका म्हणे अंबा जन्म गोड याच साठी, या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी. त्याच्या नामाचा महिमा त्याला कळतो नाही, कळतो उभा राहिला नाही कळत म्हटले. आणि म्हणून श्रीमद भागवताचं जे शेवटचं 12व्या स्कंदामध्ये मार्कंडेय पुराणातली कथा आली, त्याच्यामध्ये या पृथ्वीचा संपूर्ण प्रलय झाला, सगळीकडे पाणीच पाणी सोडून दुसरं काहीच नाही. त्यावेळेला कोणीही नाही. आणि मार्कंडेय ऋषी मात्र 14 कल्प आयुष्याचा या मार्कंडेया असा तो इकडे तिकडे पाहतोय, त्याला अहंकार झाला. म्हणजे सगळे गेले पण मी आहे. तेवढ्यात भगवान परमात्म्याने त्याचा अहंकार जाणून बाजूला एक वडाचं पान ते केवढंसं, आणि त्या वडाच्या पानावरती कृष्णाचं रूप ते केवढंसं, वडाच्या पान ते केवढंसं, त्याच्यावरती ते कृष्ण रूप, आणि ते उजव्या पायाचा अंगठा वटावणी असतो, तो अंगठा तोंडामध्ये धरून चोखतय, मार्कंड्याकडे पाहून हसते, तुझा बाप इथे बी आहे. तुला काय वाटलं. त्याच्यावर श्लोक केलेले आहेत साधू संतांनी. करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. त्याच्या नामाचा महिमा त्याला कळत नाही. ते नाम त्या ठिकाणी. आणि तुम्हाला या वासनेमधून काय करणार आहे, ज्याच्यामुळं या आपल्या देशाचं नाव भारत देश पडलं, त्या देशामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला, खूप भाग्यवान आहोत आपण. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परमभाग्याची संपत्ती, तेतही विवेकी परमार्थी त्याचा वशवर्तिनी परमात्मा. अनेक देश आहे, सगळे भोग प्रधान आहेत, केवळ त्याग प्रधान असणारा हा भारत देश
आणि तिथे जो जन्माला आला म्हणून भाग्यवान झाला असं नाही. त्याच्या पुढे काय सांगितलं, त्यातही जर परमार्थाला लागला आणि भगवंताची जर प्राप्ती करून घेतली त्याच्या सारखा भाग्यवान कोणी नाही. ज्याच्यामुळे या देशाला भारत देश नाव पडलं तो राजा भरत. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची, भेटी जवळ आली, कानाच्या जवळचे केस थोडेसे जरी पिकले, आमचे सगळे पिकले तरी अजून काळे करतोय, पण झाव्या सोडायला तयार नाही, पोराकडे कारभार यायला तयार नाही. आणि त्यावेळेचे राजे एवढंसं केस पिकला तरी पोरांकडे सोपून अरण्यात चिंतनाला जात होते. तसा जर त्या भरत राजानं त्याग करून कुठे गेला, नेपाळमध्ये गंडकी नदी तिच्या किनारी एक पर्णकुटी बांधून भगवत चिंतन करू लागला. उपाधी नको कोणती. असं होता एक दिवस असं झालं, एक हरिण त्या ठिकाणी हरिणी पाणी पिण्याकरता आली गंगेवरती आणि ती पाणी पित असताना गरोदर होती. पाणी पित असताना सिंहाच्या डरकाळीचा आवाज आला आणि ती हरणीचा गर्भपात झाला. गर्भगडीत झालेल्या हरणीचं ते जे काही गर्भ आहे तो पाण्यामध्ये पडला आणि हरणी मात्र त्या ठिकाणी छलांग मारत निघून गेली. पुढे ती मृत्यू पावली. पण तो जो गर्भपात झाला तो गर्भ त्या पाण्यामध्ये वाहू लागला आणि प्रवाह पतित जीवांची दुर्दशा साधूला पाहावं नाही. साधू हृदय होतं भरताच. हे कुत्री जी आहेत ना आपल्या मागे लागतात ना टू व्हीलरवरती, तर मोठं अवघडच काम आहे. तर त्यांना काय घेणं नाही देणं नाही, पण ते का मागे लागतात, त्यांना आपली गती सहन नाही होत. माझ्या पुढे पळतो कुत्र्याला गती सहन नाही होत, माणसाला माणसाची प्रगती सहन नाही होत आणि साधूला जीवाची अधोगती सहन नाही होत. असं त्रिसूत्री आहे. ही त्रिसूत्री आहे आणि ती अधोगती सहन होत नाही म्हणून त्यांनी त्याला उचललं कोणी, भरताने, आणि आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आला. त्याचं लालन पालन संगोपन करू लागला आणि पुढे त्याच्यावर प्रीती जडली, प्रेम जडलं, वासना जडली, मोह जडला. भीती वाटायला लागली. मी अरण्यात फळफळावळ आणायला, कंदमुळ आणायला गेलो आणि वाघ एखादं वाघ जर सिंहाला आणि याला घेऊन गेला तर बेचैन होऊन लागला. ते यायचं त्याच्या पोथी पाठ करत असताना, सत्संग ध्यानधारणा करताना त्याच्या मांडीवर बसायचं, याच्या हातून खायचं, याच्यामध्येच त्याला मोह निर्माण झालाय. कधी झाला हे कळलं नाही. म्हणून जास्त प्रेम वेगळा, मोह वेगळा. नातवंडावर किती किती मोह करायचं, प्रेम नाही म्हणत मी. प्रेम तर अख्ख्या जगावर करावं. प्रेमामध्ये कोणतीच मागणी नसते, मोह नसतो. प्रेम वेगळा आहे, स्वार्थ नसतो. मोह वेगळा आणि प्रेम वेगळा आहे. मग जर त्याच वेळेला जर जीव गेला, माझ्या पतवांडांचं कसं व्हायचं, हे माझं नाही तर ओ कुत्री, नाही तो कुत्रा, नाही तर बैल. हेच होतंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारी. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. या जन्म मरणाच्या राट गाठ्यामधून तो सुटू शकत नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी याचं कसं होईल असं चिंता करत असताना या वासनेमध्ये देह पाडला आणि जड भरत राजा हरणीच्या गर्भाला जन्म घ्यावा लागला. मग तुम्ही म्हणा, मग काय जेव्हा देव करू एखादा नास्तिक संत म्हणत, मग काय आपलंच बरं आहे ना, मग खाऊ पायावर यावं गेलं म्हणजे गेलं. जर राजा भारताचं असं झाले तर आपण तरी काय करावं. पण एक त्याला ठेवा, जन्म प्राप्त झाला, हरणी गर्भाला गेला, पण कसायाच्या घराला सांगितल्यातल्या हरणी गर्भाला नाही गेला, साधूच्या पर्णकुटीमध्ये असणाऱ्या हरणी गर्भाला आणि म्हणून साधू संतांच्या आश्रमामध्ये पोपट वेदाच्या रोचा म्हणायची. हो हो, अर्गदानंद स्वामीच्या आश्रमात काशीच्या आश्रमात आम्ही गेलेलो असताना तिथे ती अस्वल असायची, सारखी गुणगुणत राहायची त्यांच्या पायाजवळ अशी. म्हणजे आता काय करते, जेव्हा भजन करायचं नाही तेव्हा नाही केलं आणि म्हणून आता अस्वल झाली. आता काय करते, आता इथून पुढे तरी चुकीची वासना होऊ देऊ नको म्हणून जन्म सुधारला. जन्म चांगला गेला असं, पण जन्म शेवटी जर वासना व्यवस्थित झाली नाही तर दगाय, सावधान. आणि त्यामुळं जड भरत राजाला हरणी गर्भाला जावं लागलं. पण साधूच्या आणि पर्णकोटीमध्ये हरणी गर्भाला गेला आणि तिथे त्या सत्संगामुळं तिथे विवेक राहिला. मागच्या जन्मात केलेली चूक करणार नाही. माणसाला कळलं, तिथे जीवाला कळलं, तिथं चूक होऊ दिली नाही आणि मग पुढे जड भरत म्हणून जन्माला आला. पुढे त्याचं नाव जड भरत पडलंय. आता तो इतिहास मला सांगायचं नाही, मला एवढं सांगायचं होतं की जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि झाला तो घातला वासने. तुम्ही जर तुमच्याकडे भात होत नाही, आमचं तिकडे जुन्नर तालुका भाताचा परिचय. भात म्हणजे तुम्ही जे तांदूळ खाता, हे तांदूळ नाही कुठून उगवत. भात खाण्याकरता जे तांदूळ तर ते साळ असते, त्याला साळ म्हणतो, वर टरकल असतं ते, आणि ते टरकला तो मग तांदूळ मिळत असतात आपल्याला.
तर ते जर टरकला सहित जर पेरावं लागतं तेव्हा त्याला त्या ठिकाणी ती काही हे भात येते आणि मग पुढे त्यानंतर तर हे त्याचं तांदूळ करायला किती वेळ लागेल? एक पेड मारला फूक मारली की कधीच त्याचं वरचं टरकल निघून जातं, बुलडोजर लावावं लागत नाही. मग वासना जायला किती वेळ लागेल? अजिबात वेळ लागणार नाही. संत चरणराजा लागत सहज वासनेची बीज, मग संत म्हणजे पाय त्याचे जोड नाही 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 त्याच अर्थ आम्हाला कळणार. हे तर आमचं कायम चाललंय म्हणजे ते करू नका या मताचा मी नाही, पण त्याच्या पुढच्या वर्गात जायला शिका. हा दुसरीतला अभ्यास असेल तर आम्ही तुम्हाला BA चा सांगतो, पदवीचा सांगतो. त्याचा बोध म्हणजे संत चरणराजे, त्याने दिलेला बोध आहे ना साधू ना, त्याला संत चरणराजे नाव आहे. आणि मग परिणाम मग रामनाम उपयोगी आवडले. म्हणजे आम्हाला रामनाम भजन आवडतच नाही. का आवडत नाही? वासनाही म्हणून आवडत नाही. वासना गेल्यावर आवडेल की नाही? मग रामनामी. आणि परिणाम काय? पण तिसऱ्या चरणात कंठी प्रेम दाती नेहमी सगळ्या करता रडतोय आम्ही. देवा करता कोण रडला का कधी? ज्यांनी ज्यांनी देव प्राप्त केला त्यांनी हसून प्राप्त केला का रडून केला? नाही. आता जे हास्य कल्लोळ कीर्तन प्रवचनातून चालले यांना काय वाटाय नको काय? नाही जनाची तर मनाची थोडी काय धर्मविषयाला धरून विनोद असावा किती असावा त्याबद्दल वाद पाहिजेच, त्याशिवाय पटणार नाही माणसाला. आळस येतो, थोडीशी सुस्ती जाण्याकरता विनोद की सांगावा लागतो, त्याबद्दल आमचं म्हणणं नाही, दृष्टांत सांगावा लागतो. पण अख्खं कीर्तन जर तुम्ही अभंग कोणीकडं ओवे कोणीकडं आणि काही नाही त्याचा संदर्भ, मग अग्निकुंडे बीजे घातली. जसं त्या ठिकाणी त्याची सालपट जी आहे तो बीज भाव त्याच्यात आहे, ती जायला वेळ लागत नाही. तसं मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर जसे मुकली तेवी न फळतीच मजार केले शुभाशुभे. जसं बीज जर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तव्यावरती टाकायचे, भाजून थोडीशी गरम करायची आणि नंतर पेरायची. उभेल बीज भाव नसते झाला तिचा. शेंगदाण्याचं टरकल काढून शेंगदाणे पेरले तर उभेल नाही. बीज भाजोनी केली नाही आम्हा जन्म मरण आहे. म्हणजे बीज भाव त्याच्यामध्ये. तसं जसं ती अग्निकुंडामध्ये बीज घालून मग जर ती पेरली म्हणून लाई घ्यायची ती पद्धत आहे. काला करण्याची संप्रदायात आपल्या जी पद्धत आहे वारकरी संप्रदाय ती याच करताय. काला का करायचा तर तुमचं चित्त लाई सारखं झालं पाहिजे. तळमळी चित्त घातले खापरे लाईची यापरी फुटत असते असं झालं पाहिजे, मग तो काला आहे. आणि मग त्या पद्धतीनं ती जशी अंकुर दशेला प्राप्त होत नाही, उगवायला योग्य राहत नाही, ते मी न फळतीच मजार केली शुभाशुभे. तसं मला अर्पण कर्म करा. किती सोपा उपाय सांगितला. भगवंत म्हणता तू जे जे काही कर्म करशील वाईट चांगलं तुझ्याकडून घडेल. शक्यतो तर निषिद्ध कर्म करूच नको, काम्य कर्म करूच नको, पण जे काही सत्कर्म करशील त्याचा सुद्धा अभिमान माणसाला होत असतो. तेव्हा त्या कर्मफला मला अर्पण केलं. सहज कर्मेची झाली ब्रह्मार्पण. मग जन नव्हे अवघा जनार्दन ऐसे बोलता निवती साधू जन एका जनार्दनी बाणली पूर्ण ध्यान. त्याला पूर्ण ध्यान प्राप्त होतो. कायम तो ध्यानामध्येच राहतो, चिंतनामध्येच मग्न राहतो. म्हणून अशा पद्धतीनं ती शुभाशुभ कर्म आणि मला अर्पण करावी. आणि हा गीतेचा मुख्य सिद्धांत आहे. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. फलाची अपेक्षा आम्ही धरून कर्म करतो आणि तसं मग फळ प्राप्त नाही झालं का दुःख. आणि जर झालंच तर फार बाबा मग तर विचारूच नका, खाली बघतच नाही. हे अरे करावं तरी असं असून मान आहे तो. म्हणजे सुख दुःख कशामुळं? फलभोगामुळं. तुम्हाला ते मिळणारच आहे. तुम्ही जर फलाची अपेक्षा नाही केली तरी तुम्हाला त्याचं फल मिळणारच आहे. मग दुःखाला कारणीभूत फलाची अपेक्षा आहे. किती होणार आहे? तुम्ही पेरलेलं किती मनाचा पेरा आहे, किती मन होणार आहे एवढं व्हायला पाहिजे, पण नाही झाला. हे कारणामुळे वेगवेगळे कारण आहेत. तेवढंच दरवर्षी होईल असं नाही, शेजाऱ्याला झालं म्हणजे आपल्यालाही होईल असं नाही. कारण त्यांनी तेवढी मेहनत केली, त्याला खतकोती घातली, हे पाहावं लागलं. एकरी तेवढं ऊस पिकवतं म्हणल्यावर काही उगच आलं असेल का? मग फल तशीचा आणि त्या ठिकाणी फलच अर्पण केलं भगवान परमात्म्याला. सर्व कर्म जर अर्पण केली तर त्याच्या फलापासून त्याची सुटका होईल. मग त्याला कोणत्याच प्रकारची वासना राहणार नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून तू चुकेल. कर्म जर शिल्लक राहिलं तर त्या ठिकाणी सुख दुःख प्राप्त होतं आणि ते भोगण्याकरता जे घ्यावा लागतो. आगा कर्मे जे उरावे ते तीही सुख दुःखी फळावे आणि ते भोगावया यावे देहाय का. पण जर म्हणले ते उगा आणि नाही मद कर्म आणि तेच कर्म जर मला अर्पण केलं तयाचे पुसले मरण आणि जन्म, त्याचं जन्म मरण मी पुसून टाकतो. मग जन्मासाठी श्रम वरची नाही. मग जन्माला आला तर कोणत्याच प्रकारचे त्याला श्रम नाही. हा
केलेल्या कर्माची सुखदुःख जरी त्याला भोगावी लागली, पण अंतःकरण परमात्म्याला दिले गेले. अंतःकरण बाधित झाले. त्याचं जीवनमुक्ताचं अंतःकरण कसं आहे, बाधित आहे. सुखदुःख झालेली आपल्याला जरी वाटत असली, त्याला दिसत असली, तरी तो त्या सुखदुःखावरून एवढा निराळा असतो. अरे पोरं बिंदास आहे ना, आम्ही परमार्थ करणारी माणसं अजून बिंदास नाही. टवराट पोरं बिंदास आहेत आणि आम्ही परमार्थ करणारी लोकांना हात धरून बसलो म्हणजे काय परमार्थ करतो आम्ही. मला नवल वाटतं. किती बिंदास पाहिजे आपण, किती बिंदास पाहिजे आपल्याला, चिंता पाहिजे का कशी. चला असो, थोडस बोललो, थोडस तुम्हाला हे वाटत असेल, पण माफ करा, मी माफी मागणार आहे तुमची. कारण बोलणं तशी गरजेच आहे हे. कारण आम्ही वैद्यकीय अर्थाचे उठलेलो, त्याच्याकरता तर अजिबात नाही करत. हा तू बरोबर आहे म्हणतात आणि त्यांचेच वंशज आहे आम्ही. मग तुम्ही मोड आहे का, नाही आम्ही चटवे. पण ते वंश एक परंपरा वंशाची असते, म्हणजे ज्ञान वंश असतो. आम्ही त्यांच्या ज्ञान वंशातले, ते असतील त्यांच्या कोणत्या वंशातले, मल वंशातले. पण ह्या वंशातले नाही. संतांचा त्यांचा जसं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आणि आम्ही का चपात्या जोडा आलो बाबा. इथं काय जेवायला आलो का, आम्ही फक्त विचार करण्यासारखी गोष्टी, आम्हालाही तेच काम करायचे. असो, ते उगाने निर्मत कर्म ते माती कुसले मरण जन्म जन्मासवे श्रमवरचिले गेले. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळ नव्हे भारी, हे संन्यास युक्त सोपारी दिलेली तू. सांगू, संसार करून अर्जुना, त्या संसाराचा त्याग, कर्माचा त्याग न करता मी तुला संन्यासाची सोपी युक्ती संन्यासाची सांगितली. या ग्रस्ताश्रमामध्ये संसारामध्ये राहून तुम्ही संन्यासी करू शकता. याच्याकरता सर्वांचा त्याग करून आणि भगवस्त्र परिधान करण्याची गरज नाही. हे म्हणणं एक नैष्टिक ब्रह्मचारी आणि संन्यासी असणाऱ्या माऊली ज्ञानवरायांचे. उपजते अंगे जन्मे श्रीदेव शिवने अंगे, तेवढाच आईला स्पर्श झाला असेल, तिथून जन्म घ्यावे सोहळे किती, तिथून पुढं 16 जन्म पूर्णपणे श्रीविषय अंतकरणामध्ये एवढंच सुद्धा नाही. त्याचा वेगळा अर्थ करू नका, नाही तर मुक्ताबाई सतत बरोबर होती. अजून आम्हाला स्त्री म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय कळलं नाही. स्त्री पुरुष आकाराने विषयाने अर्थ घेतो. त्यांनी विषयाची निंदा म्हणून स्त्रीची निंदा सांगितली. स्त्रीची निंदा मातृभावाने सांगितली का? आज संप्रदायामध्ये स्त्रियांनी कीर्तन करू नये कोणाचा फतवा आहे? ते मौलवी बरे, तसेच आपल्याकडे मौलवी आहेत. गोरे इंग्रज गेले, काळे आले, तसे आपल्या ते धर्म मार्तंड आहेत ना अजून. स्त्रियांनी कीर्तन करावं का नाही याला अजून कल्पनाच नाही, आणि केलं का नाही याचाही कधी यांनी शोध घेतला नाही. ग्रंथ पुराण पाहावी, कशा स्त्रिया विदुषी होऊन गेल्या, केवढ्या मोठ्या मोठ्या बातम्या अधिकाराच्या होऊन गेल्या, त्यांनी कीर्तन केली की नाही आणि मग करावी. बताव त्याच्याबद्दल एका वाक्यामध्ये सांगेन. आताच मागच्या हप्त्यामध्ये गुरुवर्य बाबा महाराज सातारकरांचं मी ते पोस्ट टाकली सगळीकडे. त्यांनी तर ह्या प्रखर भाषेमध्ये त्या संप्रदायाला अख्खे सवाल विचारलेला आहे. तुम्हाला अजून स्त्री आणि पुरुषच दिसतो, तुमचे जर अजून द्वैत भाव गेला नाही तर तुम्ही काय परमात्म्याच्या भक्तीचा गप्पा मारता. सगळ्या धर्म मार्तंडाला आवाहन केलं बाबा महाराजांनी, पण त्यांना विरोध का नाही केला की तुमची मुलगी कशी काय कीर्तन करते. हिंमत नाही ना. कुठेतरी गच्चीत फुटा असेल तिथे तरी बोलायचं, काही होण्यासारखं नसेल काहीतरी, तिथे फक्त बोलायचं. काय मिळ आहे हा, केवढा मोठा मिळ आहे. असो, इथे ग्रस्ताश्रमात राहून संन्यासाश्रमाची प्राप्ती माऊली सांगतात की संन्यास युक्ती सोपारी दिली तुझा, या एकच कर, या देहाच्या बांधोरी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी या अंगा. कशामुळे फक्त हे मोठं पाप प्रत्येकाकडून होत आहे. परमार्थात अतिशय एवढं सही पाप न केलेले पुण्यात्मे असतील माझ्यासमोर, मुंगी पायाखाली मरून देत नसतील, तरीही एक पाप त्यांना अजून कळत नाही. माऊली ज्ञानवराय त्यांच्या अभंगामधून सांगतात, मी देव म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी पाठी थापडत. पायाखाली मुंगी जीवनात सडलेली असे पुण्यात्मे माझ्यासमोर बसले, पण त्यांच्याकडून हे पाप केवढं झाले याचा अजून त्यांना पत्ता नाही. काय परमार्थ? मी देव म्हणता, एक वेळ मी देव म्हणलं तर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक घडतंय, आणि मग या देहाच्या बांधोडीनं पडते ही सुटका आहे तुमची. इथं मोक्ष प्राप्ती, ते परमात्मा प्राप्ती. या देहाचा विसर, देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर, आणि तरीच हा जीव सुख पावे, असा विषय. 1-1.5 रबडीचं भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर शरीराचा अवयव कापला गेला तर आम्हाला जाणीव होत नाही. एवढी त्या 1.5 रबडीच्या भुलीच्या इंजेक्शन मध्ये पावर आहे. नामात किती पावर आहे कळली? उरका उरका, आता उरका नाही बघा, ही उरका सगळं सगळीकडेच दिसतं. उरका उरकीचे सगळी
गोड जेवण झालं तर 2 घास कसं जास्त खासो, तसं भजन जरा थोडा वेळ जास्त झालं, प्रवचन थोडा वेळ जास्त झालं तर नाही चालत. याच्यामध्ये बाकी सामान्य माणसांना चालत, पण ह्यांच्यासारखे महाराज मंडळी पहिला आम्हाला घडायला दाखवणार. या आता ओळखून झालं की 1 तास म्हणणार नाही का, राग नका बोलू. म्हणजे तुम्ही नाही सांगा कशी किती विचित्र स्थिती आहे. आणि ज्याला म्हणतो आत्मपरीक्षण ते राहिलेलं नाही. चाललेल्या मार्गाने चाललो, कुठपर्यंत आलो, देवाचा अनुभव काय नाही, संतांना कशा पद्धतीने आला, त्यांच्या किती जवळून चाललोय मी, ते कुठल्या अनुभवाला पात्र झाले, प्राप्त झाले, हे या मोठ्या ग्रंथात लिहिले. तिथून त्या वयाला असताना त्याच्या जवळून गेल्यासारखं वाटावं. हा संन्यास मला प्राप्त झाला का नाही, नाही तर कुठं शोधू, अशी दीक्षा देणारा कुठं गुरु असेल तर चल ना तुम्हाला देतो. तशी दीक्षा देणारे गुरु आहे आपल्यामध्ये बसलेले आहे, त्यांना शरण राहा, ही युक्ती समजून घ्या. देहाचा विसर केव्हा पडतो, सर्व शास्त्रग्रंथ वेदांत अभंगवाणी सगळं पद पाहिलं तर भगवंताचा नामाने देहाचा विसर पडतो. भगवंताचं नाम म्हणजे अन्य दुसरं काही नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म आणि तत्वमसी महावाक्य. आणि याच्यातल्या एकाच त्या ठिकाणी श्रीगुरू उपदेश झाला की देहाचा विसर पडायला टाइम लागत नाही. त्याला नाम म्हणतात. कशालाही नाम नाही म्हणत, कशालाही नाम म्हणू नका. आणि आता 4 सांगितलं म्हणजे लिहून घेऊन त्याचा जप कराल तर तेही जमणार नाही. तो आहे वाच्यार्थ आणि त्याचा लक्षार्थ तुका म्हणे किल्ल्या त्या संतांनी दिल्या, त्याचा लक्षार्थ म्हणून ती नाम संतांकडे संतांकृती प्राप्त करून घ्या. आणि आजचे दिवस आपला आपण या जन्ममरण परंपरेकडून कसे मुक्त होऊ शकू ही माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेली सोपी अशी संन्यास युक्ती सुपारी तुझं दिली असेल हे आपण समजून घेऊ. आणि आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्याचा शोध घेऊ. ज्याला शोध लागला असेल त्याने चालण्याचा प्रयत्न करू. चालताना नुसता चालत असेल तर जरा थोडीशी गती घेऊ, पळण्याचा प्रयत्न करू आणि लवकर ते स्थान प्राप्त करून घेऊ असा निश्चय या पुण्यतिथीच्या निमित्ताने करून हे प्रवचन रूपी वाक्पुष्प त्या माऊलीच्या चरणी मी अर्पण करतो. हरिभक्त परायणांची किसन महाराज गायकवाड, त्यांचे बंधुराज हे गायकवाड परिवार या मंडळींनी त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमती कासाबाई मारुती गायकवाड यांच्या या पुण्यतिथी निमित्त हे प्रवचन पुष्प त्यांच्या चरणी पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबारायाधिक ज्ञान पंचायतन नामदेवरायाधिक भक्ती पंचायतन सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मनी देवे येणे वाद्यती तोषावे घोषोनी नद द्यावी सायदानही जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर लावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांशील तो ते लाभो प्राणी दाख वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया होता चला कल्पतरूंचे यारव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव दिव्योषांचे चंद्रमे जे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई लोकी वैजो पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्टये होवावेजी हे ब्रह्मणे विश्वेश्वरावो होईन बसावो येणे परे ज्ञान देवो सुखिया गाहला येणे परे ज्ञान देवो सुखिया येणे परे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम. शांती शांती शांती. एक सूचना सांगायची सर्वांना